नमस्कार मुलींनो. मागच्या तासाला आपण आम्ही हवे आहोत का या पाठाचा पूर्वार्ध म्हणजे पहिल्या पानाचा अभ्यास केला. याचा शेवटचा परिच्छेद आता आपण परत वाचणार आहोत की लेखिका शांताबाई शेळके या परळच्या प्राण्यांच्या हॉस्पिटलला भेट देण्यासाठी गेल्या होत्या. तिथे त्यांनी परवानगी काढली रीतसर आणि परवानगी मिळाल्यानंतर जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी भरत नावाचा मुलगा लेखिकेच्या जोडीला दिला की जो त्या हॉस्पिटलमधले वेगवेगळे विभाग आहेत, वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळी जनावरं आहेत, ती सगळी दाखवण्यासाठी त्यांना गाईड म्हणून त्यांना मदत करण्यासाठी हा मुलगा तिथे लेखिकेबरोबर असतो. आणि ही लेखिका त्या मुलाच्या मदतीनं सगळ्या हॉस्पिटलला फेरी मारत असते. आपण बघितलं की पहिल्यांदा लेखिका मांजरांच्या विभागामध्ये गेली आणि मांजरांच्या विभागामध्ये गेल्यानंतर तिला एक तिकडे मोठा काळ्या रंगाचा बोका दिसला. काळाभोर असा हा बोका हिरव्या डोळ्यांनी व्याकुळ नजरेनं बघत होता. तो व्याकुळ झालेला होता की इथून मला कोणीतरी घरी घेऊन जावं. कासावीस झालेला होता की कधी एकदा आपल्या घरची माणसं येतील आणि ह्या हॉस्पिटलमधून मला बाहेर घेऊन जातील, अशा तऱ्हेनं तो व्याकुळ झालेला होता. आपल्या माणसांच्या भेटीसाठी कासावीस झालेला होता, अस्वस्थ झालेला होता. एक चिमुकलं कब्र पिल्लू कावरं बावरं झालं आहे. ज्या वेळेला लेखिकेने या मांजरांच्या खोलीमध्ये पाऊल टाकलं, तिथे येण्यापूर्वी लेखिकेला साहेबांच्या टेबलावर पण एक बोका दिसलेला होता. पण जेव्हा मांजरांच्या विभागात पाऊल टाकलं त्यावेळेला तिला दिसलं की स्वयंपाकघरामध्ये आपला जसा ओटा असतो, प्लॅटफॉर्म असतो, तसा एक ओटा होता आणि त्याला वेगवेगळे खण केलेले होते, जाळ्या लावलेल्या होत्या आणि प्रत्येक जाळीमध्ये पिंजऱ्यामध्ये या एक एक मांजरांना ठेवण्यात आलेलं होतं. जी मांजरं विविध प्रकारच्या विविध लोकांच्या घरातून तिथे आलेली होती आणि ज्या वेळेला त्यांचा आजार दूर होईल, ते आजारमुक्त होतील, त्यावेळेला ते आपापल्या घरी परत जाणार होते. तर पुन्हा त्याने एक काळाभोर बोका बघितला. त्याच्यानंतर दुसऱ्या जाळीमध्ये दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये एक चिमुकलं कब्र पिल्लू कावरं बावरं झालेलं आहे. म्हणजे ते प्लेन असं काळ्या किंवा ग्रे किंवा ब्राऊन रंगाचं नव्हतं. कब्र म्हणजे त्याच्या अंगावर चट्टेपट्टे असतील, काळं पांढरं असं एक छोटंसं पिल्लू होतं मांजरीचं. ते कावरं बावरं म्हणजे आपण एखादा मुलगा जत्रेमध्ये हरवल्यावर आता आपलं इकडे कोणीच दिसत नाही, मी कुठेतरी भरकटत दुसऱ्याच ठिकाणी आलो आहे, असं त्याच्या मनात वाटल्यानंतर जशी आपली स्थिती होते त्याला कावरं बावरं होणं असं म्हणतात. तसं एक चिमुकलं छोटंसं पिल्लू कावरं बावरं झालेलं लेखिकेने बघितलं. एक मांजरी चिडलेल्या वाघिणीसारखी पिंजऱ्यात इकडून तिकडे फेऱ्या मारत आहे. एक मांजर होती, ती मांजर कशी होती, चिडलेल्या वाघिणीसारखी दिसत होती. काही वेळेला ही जनावरं रागावली की एक उग्र असं रूप धारण करतात. तर ही मांजर एखाद्या वाघिणीसारखी दिसत होती आणि पिंजऱ्यात इकडून तिकडे फेऱ्या मारत होती की मला पिंजऱ्यातून बाहेर काढा, कोणी मला पिंजऱ्यामध्ये आणून सोडलं, जो पिंजरा उघडायला येईल अगदी त्यांच्या अंगावर ही मांजर वाघिणीसारखी उड्या मारणार होती. ती चिडलेली होती आणि ती इकडून तिकडे या बाजूने त्या बाजूला अशा फेऱ्या मारत होती. त्याच्यानंतर लेखिकेला काय दिसलं, एक ठिपक्या ठिपक्याचं मांजर आपण पेशंट आहोत हे विसरून मांजर जातीच्या स्वच्छतेच्या आवडीनुसार आपल्या पंजानं तोंड, मिशा आणि डोळे पुसून साफ करत आहे. लेखिकेला एक काळाभोर
बोका दिसला. त्याच्यानंतर चिमुकलं कावरं बावरं झालेलं एक पिल्लू दिसलं. त्याच्यानंतर एक मांजर वाघिणीसारखी फेऱ्या मारताना दिसली पिंजऱ्यातल्या पिंजऱ्यात. आणि त्याच्यानंतर चौथं जे मांजर दिसलं त्याच्या अंगावर ठिपके ठिपके होते. जसे वाघाच्या अंगावर पट्टे असतात आणि बिबळ्या वाघ असतं त्याच्या अंगावर ठिपके असतात, तसं एक ठिपक्या ठिपक्याचं, ठिपके म्हणजे डॉट, अनुस्वार देतो आपण जसा शब्दांवर तसा. तर अंगावर ठिपके डॉट डॉट असलेलं मांजर, आपण पेशंट आहोत, आपल्याला इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले, हे सगळं विसरून मार्जार जातीच्या म्हणजे मांजरीच्या जातीला अतिशय स्वच्छता आवडते. आणि त्यामुळे आपल्या स्वच्छतेच्या आवडीनुसार ती आपल्या हातानं, पुढचे 2 पाय असतात त्याला पंजा असं म्हणतात, मागचे 2 पाय आणि पुढचे जे 2 पाय असतात त्याला ते जनावरं हातासारखा वापर करतात. आणि म्हणून ते पंजाने आपल्या तोंडावर तो पंजा नेऊन तोंड, मिशा आणि डोळे पुसून ते साफ करत होते, स्वतःची स्वच्छता करत होते. त्याच्यानंतर एक मांजर खूप आजारी असावं. आता आपण पान फिरवूया. एक मांजर खूप आजारी असावं कारण ते डोळे मिटून पुढल्या 2 पंजावर तोंड ठेवून गप्प पडला आहे. आपण बघतो काही वेळेला जेवल्यानंतर, काही खाल्ल्या पिल्यानंतर स्वस्थपणे जनावरं आराम करत असतात. तर ते मांजर, लेखिका काय सांगते की ते मांजर खूप आजारी असावं कारण ते डोळे मिटून पुढच्या 2 पंजावर आपलं तोंड ठेवून गप्प पडलेलं आहे. मागचे पाय आडवे टाकलेले आहेत आणि पुढचे जे 2 पाय आहेत त्या पंजावर, जसं आपण हाताच्या तळव्यावर डोकं ठेवून काही वेळेला टेकून बसलेलं असतो, विचार करत पडलेले असतो, तसं ते मांजर पुढच्या डोळे मिटलेले आहेत आणि पुढचे जे 2 हात पाय आहेत त्यांचे जे पंजे आहेत त्या पंजावर, पंजा म्हणजे त्यांच्या हाताचा तळवा, त्याच्यावर तोंड ठेवून गप्पपणे पडलेलं आहे. ते काहीच हालचाल करत नाही. प्रत्येक मांजराजवळ 2 बशा आहेत. बशा म्हणजे प्लेटी. एक खाद्यपदार्थासाठी व दुसरी पाण्याची. एकामध्ये त्यांना अन्न खायला दिलं जातं आणि दुसऱ्या बशीमध्ये, दुसऱ्या प्लेटमध्ये पाणी ठेवलेलं असतं, ते पाणी पित असतात. प्रत्येकाजवळ त्याच्या प्रकृतीतले चढ उतार दाखवणारा तक्ता भिंतीवर लावला आहे. प्रत्येक या पेशंट असलेल्या जनावरांची एक फाईल तयार केलेली होती. चढ उतार दाखवणारा, त्यांच्या प्रकृतीतला चढ उतार, त्यांचा ताप किती चढला, प्रकृतीमध्ये सुधारणा किती झाली, की अजून प्रकृती खालावली, अजून प्रकृती ढासळली, हे सगळं लिहिलेलं, त्यांना कोणती औषधं दिली, कोणत्या औषधाने किती फरक पडला, हे सगळं लिहून ठेवलेला एक चार्ट होता. तक्ता म्हणजे चार्ट. तर एक रायटिंग पॅड असतो, त्याच्यावर कागद ठेवलेलं असतं आणि त्या कागदावर त्यांचा सगळा रेकॉर्ड लिहिलेला असतो. त्यालाच चढ उतार दाखवणारा तक्ता असं लेखिकेने लिहिलेलं आहे. तो प्रत्येकाच्या पिंजऱ्यावर जी भिंत होती त्या भिंतीवर लावलेला होता. प्रत्येकाला बसायला मऊ अंथरूण आहे. प्रत्येक जनावरासाठी बसायला, ते कुत्रा असो, मांजर असो, घोडा असो, जी जनावरं, गाय, बैल, म्हशी, त्यानंतर बकरी, शेळी, अनेक प्रकारची जनावरं या हॉस्पिटलमध्ये आहे. लेखिकेने ज्या वेळेला सुरुवातीला हॉस्पिटलमध्ये आपलं पाऊल टाकलं त्यावेळेला त्या कार्यालयाच्या भिंतीवर तिला एक तस्वीर, एक पोर्ट्रेट, एक चित्र दिसलं आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची जनावरं होती. तर प्रत्येक जनावराला बसायला एक मऊ सॉफ्ट असं अंथरूण अंथरलेलं आहे. मी आणि भरत खोलीत पाऊल टाकतो, मात्र सारी मांजरं चमकतात.
त्यांच्या डोळ्यात आतुरता काठोकाठ भरली आहे. काही मांजरं जाळीवर नाक घासू लागतात. काही नखांनी जाळ्या खरवडू लागतात. मियाव मियाव, कोवळ्या, निबर, भरीव, किनऱ्या आवाजांचा एकच कलकलाट सुरू होतो. प्रत्येक मांजर आपापल्या परीनं माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येकजण जणू म्हणत आहे, मला इथं फार एकटं वाटतंय. जरा माझ्याकडं या हो, मला कुरवाळा. मी जाळीच्या छिद्रांतून बोटं घालून कुणाचं डोकं खाजवते, कुणाचा गळा खाजवते, तर कुणाचे कान कुरवाळते. मांजरं खुश होतात. पोटांतून गुर्र गुर्र आवाज काढून समाधानाची पावती देतात. आता माझं लक्ष एका गोष्टीकडे जातं. प्रत्येक मांजराच्या कप्प्यामध्ये त्याचं नाव लिहिलेलं आहे. जॅक जाधव, बकुल गोखले, सॅमी डिकुना, रोमल टिपणीस. जाधव, गोखले, डिकुना, टिपणीस. माझ्या ध्यानात येतं, ही आहेत मांजरांना दिलेली त्यांच्या मालकांची आडनावं. त्या जाधव, गोखले, टिपणीस इत्यादी मंडळींचा डोळ्यांनी निरोप घेऊन मी बाहेर पडते. मला निरोप देताना पुन्हा एकदा मियावचा गजर होतो. भेटीला आलेला माणूस परत जायला निघाला म्हणजे इस्पितळाच्या पेशंटच्या चेहऱ्यावर जी खिन्नता दिसते, तीच या मांजरांच्या चेहऱ्यावर मला दिसली. घरी लाड करून घ्यायची सवय झालेल्या या मांजरांना इथं विलक्षण एकटं एकटं वाटत असलं पाहिजे. या मांजरांना औषध पाणी माणसांसारखं करतात का रे? मी भरतला विचारलं. तर असं म्हणून भरत सांगतो, त्यांचं खाणं पिणं पथ्याचं असतं बाई. एकदम भरतला काहीतरी आठवतं. तो मला म्हणतो, बाई शेजारी कुत्र्यांचा विभाग आहे, तिथं जाऊया जरा. तर इथे लेखिकेचा मांजरांचा विभाग आहे, त्या विभागाला भेट देऊन झाली. आता तिथून बाहेर पडल्यानंतर भरत त्या लेखिकेला म्हणतो की आता आपण शेजारच्या विभागामध्ये कुत्रे आहेत, त्या कुत्र्यांच्या विभागात जाऊया का, असं त्याने विचारलं. तर कुत्र्यांच्या विभागात जाण्या अगोदर मांजरांच्या विभागामध्ये लेखिकेने काय बघितलं, तिला काय अनुभव आला, आता आपण वाचलं, त्याचं स्पष्टीकरण आता आपण पाहूया. की वाचायच्या पूर्वी आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की लेखिका मांजरांच्या विभागामध्ये गेली. तिथे तिला काळा भोर एक बोका दिसला. त्याच्यानंतर एक चिमुकलं पिल्लू कावरंबावरं झालेलं दिसलं. एक मांजर होती, ती चिडलेल्या वाघिणीसारखी हेरजाऱ्या फेऱ्या मारताना दिसली. दुसरं एक छोटं ठिपक्याचं मांजर होतं. ते आपण काय पेशंट आहोत हे ते विसरून गेलेलं होतं आणि स्वतःच्या चेहऱ्याची साफसफाई स्वच्छता करत होता. जन्मताच मांजर हे एक स्वच्छताप्रिय असं जनावर आहे, प्राणी आहे. आणि त्यामुळे त्या स्वतःच्या सवयीनुसार ते मांजर स्वच्छता करायला लागलेलं होतं. नंतर दुसरं मांजर बघितलं, ते डोळे मिटून दोन्ही पंजावर तोंड ठेवून गप्प पडलेलं होतं, कारण ते अतिशय आजारी असावं, त्याला काहीच हालचाल करता येत नव्हती. पण लेखिकेने काय बघितलं की प्रत्येक मांजराच्या जवळ 2-2 प्लेट ठेवलेल्या होत्या. प्रत्येक विभागामध्ये जाळीचा एक त्यांना पिंजरा तयार केलेला होता कट्ट्यावर, आणि त्या पिंजऱ्यामध्ये 2-2 बशा प्लेट ठेवलेल्या होत्या. एक जेवणाची अन्न खाण्यासाठी आणि दुसरं
दुसरी प्लेट होती त्याच्यामध्ये पाणी पिण्यासाठी ठेवलेलं होतं. शिवाय प्रत्येक मांजराची तब्येत कशी सुधारते किंवा प्रकृतीमध्ये काही प्रगती होते की प्रकृती अधिक खालावते, कोणती त्यांना औषधं दिली, किती इंजेक्शन भरली, या सगळ्यांची माहिती देणारा चार्ट तक्ता प्रत्येकाच्या पिंजऱ्यावर लावलेला लेखिकेला बघायला मिळाला. आता दुसऱ्या एका खोलीमध्ये जाऊन बघतात मांजरांच्याच, त्यावेळेला लेखिकेला काय दिसलं, सगळी मांजरे एकदम चमकतात की कोणतरी आपल्याला भेटायला आलं. त्यांच्या डोळ्यात आतुरता काठोकाठ भरलेली लेखिकेला बघायला मिळाली. ही उत्सुक असतात, कोण मला भेटायला येईल, आपण इकडे घरापासून दूर हॉस्पिटलमध्ये आहोत, तर कधीतरी कोणीतरी आपल्याला इथून घेऊन जायला येईल, याची जणू काही ही मांजरं वाट बघत बसलेली. अशामध्ये ज्या वेळेला लेखिका आणि भरत दोघंजणं त्या खोलीमध्ये प्रवेश करतात, त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर एक चमक दिसते. त्यांचे चेहरे चमकतात. त्यांच्या डोळ्यात आतुरता काठोकाठ भरली आहे. काही मांजरं जाळीवर नाक घासू लागतात. त्यांना जो पिंजरा केलेला आहे त्या पिंजऱ्याची जाळी होती, त्या जाळीवर नाक घासताना काही मांजरं लेखिकेने बघितली. काही नखांनी जाळ्या खरवडू लागतात. आपल्या जाळीवर ते नख मारत बसलेली काही मांजरं लेखिकेने बघितली. जाळ्या खरवडू लागतात आपल्या नखांनी. मियाव मियाव अशा कोवळ्या, जी छोटी मांजरं असतात त्यांचा कोवळा आवाज, निबर मध्यम आकाराची मांजरं आणि भरीव किनऱ्या आवाजांचा एकच कलकलाट सुरू होतो. भरीव म्हणजे मोठी असलेली मांजरं, तर काहींचा एकदम जबरदस्त भारदस्त असा आवाज, काहींचा किनऱ्या असा बारीक, आपण म्हणतो ना कुठून सूर लागला असं, तशा बारीक आवाजातल्या सगळ्या मांजरांचा मियाव मियाव असा कलकलाट सुरू होतो. एकीने आवाज सुरू केला की दुसरी पण मांजरं आवाज काढायला लागतात. तसा एकत्र कलकलाट, गडबड, गोंधळ त्यांचा सुरू होता. प्रत्येक मांजर आपापल्या परीनं माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यातून लेखिकेला काय दिसलं की ही जी मांजरं निबर भरीव किंद्र्या आवाजामध्ये मियाव मियाव करत होती, तर त्याच्यातून त्यांना काय सांगायचं होतं की माझ्याकडे बघा, माझी विचारपूस करा. प्रत्येकजण लेखिकेचं लक्ष स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेण्याचा, लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होते. एकच कलकलाट सुरू होतो. प्रत्येक मांजर आपापल्या परीनं माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येकजण जणू म्हणत आहे, मला इथं फार एकटं वाटतंय, जरा माझ्याकडे या हो, मला कुरवाळा. असं प्रत्येक मांजर जणू काही म्हणत आहे असं लेखिकेला तिथे जाणवलं. ती मांजरं माणसांसारखं बोलू शकत नव्हती, पण ती मांजरं ज्या पद्धतीनं आवाज काढत होते त्यावरनं लेखिकेला ते जाणवत होतं की जणू काही प्रत्येक मांजरा काय लेखिकेला सांगते की तू इकडे माझ्याकडे ये, मला एकटं वाटते, माझं इथे असं कोणीच नाही, माझा मालक मला इथे हॉस्पिटलमध्ये एकटीला सोडून गेलं आहे, तर तू माझ्याकडे ये, माझी विचारपूस कर आणि मला कुरवाळ, माझ्या डोक्यावरनं माझ्या अंगावरनं हात फिरव की तेवढंच त्यांना बरं वाटेल. अशा प्रकारचे हावभाव लेखिकेला या मांजरांच्या चेहऱ्यावर बघायला मिळाले. कारण ज्या वेळेला लेखिका आणि तो भरत नावाचा मुलगा या मांजरांच्या खोलीमध्ये प्रवेश करतात, त्याच वेळेपासनं ही मांजरं मियाव मियाव करायला सुरुवात करतात. त्यांना खूप काही सांगायचं असतं. ते लेखिकेनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मी जाळीच्या छिद्रांतून बोटं घालून कुणाचं डोकं खाजवते, कुणाचा गळा खाजवते, तर कुणाचे कान कुरवाळते. लेखिका काय करते, त्या वॉर्डला भेट देत असताना प्रत्येक पिंजऱ्याच्या जाळीमधून बोटं घालून कोणाच्या डोक्यावरनं त्या बोटांनी डोक्यावर खाजवते, तर कोणाच्या गळ्याखाली हात लावते, कुणाच्या कानावरनं हात फिरवते. मग असं केल्यानंतर मांजरं खुश होतात, त्यांना बरं वाटतं.
आणि त्यांना बरं वाटतं हे पोटातून गुर्र गुर्र आवाज काढून समाधानाची ते पावती देतात. त्याच्यावरनं लेखिकेला कळतं की त्यांना बरं वाटलं. आपण नाही का आपल्या घरामधले जे पाळीव कुत्रे असतात किंवा पाळीव मांजर असते किंवा एखाद्याच्या घरी पक्षी असतात, त्यांच्या अंगावरनं हात फिरवला की त्यांना बरं वाटलं हे सांगण्यासाठी ते एक वेगळा विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात आणि त्यातून आपल्याला सांगतात की हां, बरं वाटलं मला. आत्ता माझं लक्ष एका गोष्टीकडे जातं. प्रत्येक मांजराच्या कप्प्यामध्ये त्याचं नाव लिहिलेलं आहे. जॅक जाधव, बकुल गोखले, सॅमी डिकुना, रोमल टिपणीस अशी ही जी नावं लिहिलेली आहेत. प्रत्येक मांजराचा जो वेगवेगळा कप्पा होता, वेगवेगळे पिंजरे होते, त्याच्यावर त्यांचं नाव लिहिलेलं होतं. जाधव, गोखले, डिकुना आणि टिपणीस. माझ्या ध्यानात येतं ही आहेत मांजरांना दिलेली त्यांच्या मालकांची आडनावं. मग लेखिकेच्या लक्षात येतं की ज्या माणसांनी त्यांचं हे जनावर इथे हॉस्पिटलमध्ये आणून सोडलेलं आहे, तर कोणतं जनावर कोणाचं त्या मालकाचं आडनाव सरनेम आहे, ते सरनेम या विविध प्रकारच्या मांजरांच्या पिंजऱ्यावर लिहिलेलं लेखिकेला दिसलं. त्या जाधव, गोखले, टिपणीस इत्यादी मंडळींचा डोळ्यांनी निरोप घेऊन मी बाहेर पडते. एवढ्या सगळ्या मांजरांना भेट दिल्यावर लेखिका त्या खोलीमधनं बाहेर पडते दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी. मला निरोप देताना पुन्हा एकदा मियावचा गजर होतो. ज्या वेळेला लेखिका त्या वॉर्डमधून निघाली त्यावेळेला पुन्हा एकदा या मांजरांनी मियाव मियाव करायला सुरुवात केली, कारण त्यांना तिथे कोणीतरी हवं असतं आणि आता लेखिका तिथून निघून जाते म्हणून जणू काही ते त्यांची नापसंती दाखवत होते की तुम्ही इथं राहा ना थोडा वेळ, अशा प्रकारचा आग्रह जणू काही ही मांजरं लेखिकेला करत होते. भेटीला आलेला माणूस परत जायला निघाला म्हणजे इस्पितळाच्या पेशंटच्या चेहऱ्यावर जी खिन्नता दिसते तीच या मांजरांच्या चेहऱ्यावर मला दिसली. जेव्हा आपल्या घरातला माणूस किंवा आपल्या नातेवाईकातला माणूस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते, त्या हॉस्पिटलमध्ये त्या ॲडमिट झालेल्या माणसाजवळ जेव्हा त्याचे कुटुंबीय किंवा नातेवाईक येतात थोडा वेळ बसायला, विचारपूस करायला, तेव्हा त्यांना खूप बरं वाटतं. आणि जेव्हा सगळ्या गप्पा गोष्टी संपतात, विचारपूस करून झाली की शेवटी ही व्हिजिट द्यायला आलेली माणसं असतात ती तिथून निघून जातात. त्यावेळेला जी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेली असते तेव्हा त्यांना वाईट वाटतं की आता एवढ्या वेळ आपण गप्पा मारल्या, आता ही सगळे मला सोडून जाणार आणि मी हॉस्पिटलमध्ये एकटीच असणार. तेव्हा त्यांना दुःख वाटतं, वाईट वाटतं. तशीच खिन्नता, तसेच दुःखी भाव लेखिकेला या सगळ्या पेशंट असलेल्या मांजरांच्या चेहऱ्यावर दिसली. घरी लाड करून घ्यायची सवय झालेल्या या मांजरांना इथं विलक्षण एकटं एकटं वाटत असलं पाहिजे की ज्या वेळेला हीच मांजरं घरी असतात आपल्या मालकाच्या घरी, त्यावेळेला ते मालकांकडून, कुटुंबातील इतर माणसांकडून लाड करून घेतात, त्यांना कुरवाळतात, त्यांच्या अंगावर धाव मारतात, आपल्या शेपटीने त्यांच्या पायावर मारतात किंवा त्यांच्या जवळ येतात, त्यांच्या मांडीवर बसतात. अशा प्रकारे ते घरातल्या माणसांकडून लाड करून घेतात. पण आता इकडे त्यांना ते जमत नाही, ते कोणी लाड करत नाही, कारण ते हॉस्पिटल आहे, ते काही घर नाही. आणि त्यामुळे हॉस्पिटलमध्ये या मांजरांना खूप एकटं एकटं वाटत होतं. या मांजरांना औषध पाणी माणसासारखं करतात का रे? मी भरतला विचारलं. लेखिकेने भरतला प्रश्न केला की या माणसांनासुद्धा औषध पाणी जसं हॉस्पिटलमध्ये माणसांना औषध पाणी दिलं जातं तसंच या मांजरांना पण करतात का, असं लेखिकेने भरतला प्रश्न विचारला. त्यावर भरत काय सांगतो, तर ऑफकोर्स त्यांनासुद्धा अशाच प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते. त्यांचं खाणं पिणं पथ्याचं असतं बाई, त्यांनासुद्धा असं तिखट वगैरे दिलं जात नाही, पथ्याचं.
दूध भात किंवा दूध भाकरी किंवा असं हळदीचं जेवण दिलं जातं. त्यांना मिरच्या वगैरे मसाला वगैरे लावून खायला घातलं जात नाही. त्यालाच खाणं पिणं पथ्याचं असतं. म्हणजे आजारी असल्यानंतर माणसाला जसं हलका आहार डाळ भात वगैरे दिलं जातं, पचायला जे सोपं असतं, तशाच प्रकारे या मांजरांनासुद्धा खाणं पिणं पथ्याचं असतं असं भरतने सांगितलं. मग एकदम भरतला काहीतरी आठवतं आणि तो काय मला म्हणतो, बाई शेजारी कुत्र्यांचा विभाग आहे, तिथं जाऊया जरा. तर त्यानंतर मांजरांच्या या विभागाला भेट दिल्यानंतर भरत शांताबाईंना काय सांगतो की आता आपण कुत्र्यांच्या विभागाकडे जाऊया. इथे शेजारी जवळच कुत्र्यांचा वॉर्ड आहे, त्या वॉर्डला आपण भेट देऊया. तर तिथे कुत्र्यांच्या वॉर्डमध्ये गेल्यानंतर लेखिकेला काय अनुभव आला, कुत्र्यांविषयी तिच्या मनामध्ये काय मनात भावना आहेत किंवा त्या कुत्र्यांनी लेखिका आणि भरतला बघितल्यानंतर काय रिॲक्ट केलं, ते आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. तोपर्यंत आतापर्यंत शिकवलेल्या दोन्ही व्हिडिओमध्ये जेवढं आपण वाचन केलं ते परत एकदा डोळ्याखालून सगळा पाठ घाला आणि 2-3 वेळा त्या पाठाचं वाचन करा. ज्या काही शंका असतील त्या आपण ऑनलाईन क्लास घेऊ, त्यावेळेला तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं मी ऑनलाईन क्लासमध्ये देईन. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. धन्यवाद.